संपन्न होत आहे। भारतीय जनता पार्टीचं छत्रपती शिवाजी महाराज की कराड पोराव साहेबजी दानवे केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी 2 मंत्री आलेले होते। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जे उद्घाटन होते हे वर्ष दीड वर्षापूर्वी या तालुक्याचे आमदार त्यांच्या हाताने झालेले, तरी देखील ते काम मार्गी लागलं नाही आणि त्यांच्या हाताने प्रत्येक उद्घाटन आणि गावात या ठिकाणी सभेचा निवडणुकाच्या डोळ्यासमोर धरून त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या स्मारकापाशी आणि गावामध्ये या ठिकाणी हे लोक आल्यामुळे, हे मंत्री आल्यामुळे या ठिकाणी या कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका असं छत्रपती शिवाजी महाराज बजवत होते आणि दिलेलं वचन रघुकुलरीत सदा चलावे प्राण जावे पण वचन न जावे असं प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी त्यांचं रघुकुलरीत होती आणि त्यांचे नावं घेऊन छत्रपती शिवाजी महाराजचा प्रभू रामचंद्राचं नावं घेऊन ते गावगाव फिरू लागले। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठलं वागत नाही कारण सरकारने या ठिकाणी म्हणून जरांगे पाटलांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला सगळे सोयऱ्याचा कायदा पास करतो, परंतु ती आधी सूची काढली त्याची अंमलबजावणी केली नाही। म्हणजे प्रभू रामचंद्राची जे म्हणणं आहे की रघुकुलरीत सदा चलावे प्राण जावे पण वचन न जावे म्हणजे हे वागले नाही आणि म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार म्हणजे शेतकऱ्याच्या मिरची देठालाही हात लावू नका, परंतु इथं या ठिकाणी पहिली 6,000 रुपये कापूस होता, आत्ता बघा शेतकऱ्याकडे कापूस होता त्यावेळेस आता 8-10 हजार रुपये कापूस झाला। म्हणजे म्हणून हे असे अपवित्र लोक गावामध्ये आल्यामुळे आताच माता भगिनींनी कोलीकरांनी सर्वांनी या ठिकाणी गोमित्र सुपडून या ठिकाणी गावाचं शुद्धीकरण या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून अशा आम्ही आणि सर्वांना या ठिकाणी अरविंदराव पवार असतील सर्वच या ठिकाणी त्यांची सर्व टीम या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी म्हणजे कार्यक्रमाला विरोध केला म्हणजे त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही पण या ठिकाणी आलतो कोलीमध्ये, यांना पोलीस बळाचा वापर करून त्यांना दडपशाही करून या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी नेलं होतं। त्यांना आम्हाला आता सर्वांना नोटीस बजून या ठिकाणी सोडून दिलेलं आहे। आम्ही त्या ठिकाणाहून येऊन या ठिकाणी गाव हे शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी माता भगिनीच्या हातचे या ठिकाणी गोमित्र शिपडून गाईचं, कारण हे म्हणतात गाई वाचवा आणि म्हणून त्या गाईचं पवित्र गोमित्र या ठिकाणी शिपडून यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि ज्या वेळेस असे या ठिकाणी होतील त्यावेळेस यांच्या कार्यक्रमाला नेहमी विरोध होईल। तुम्ही एकच महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण द्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाने शेतकऱ्याचे दिवस आणा हीच या ठिकाणी यांना विनंती आहे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकरी एकजुटीचा विजय असो, मराठा एकजुटीचा विजय असो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।